घाबरू नको, आम्ही दोघा काका तुझी. ठीक आहे. बाळाला तसं काही विशेष झालेलं दिसत नाहीये. विशेष झाला नाही, आनंद आहे. लोटाभर रक्त गेलं. लोटाभर काय, कळशीभर रक्त गेलं. यांचं गेलं असतं म्हणजे मग हे इथे दिसलं नसते, वरच गेले असते. अहो पण आम्ही ड्रेसिंग व्यवस्थित केलेलं आहे, काळजी का करता? तुम्ही करत नाही म्हणून आम्हाला करावी लागते. उपाय चालू आहेत, गोळ्या लिहून देतो ते आणा म्हणजे झालं. नुसत्या गोळ्या? आनंद आहे. अहो गोळ्यानी काय होणार? शास्त्र सांगतंय आजार गंभीर आहे, कुठल्याही क्षणी धनुर्वात होण्याची शक्यता आहे. इंजेक्शन द्या धनुर्वाताचं, म्हणजे धनुर्वात न होण्याचं. अहो तेवढं कळतंय मला. आनंद आहे. अहो मी तुमचा फॅमिली डॉक्टर आहे, तुम्ही कसली चिंता करताय? फॅमिलीची, तिची संख्या कमी व्हायला नको म्हणून तर एवढे स्पेशलिस्ट बोललो तिथं. गुरुचं पाठबळ नाही म्हणून. अहो इथं पत्रिकाच बो मारताय बघा ना. मंगळ आणि राहू दोन्ही वक्री बाजूलाच बसलेल्या आहेत. आजार साधा संभवतच नाही. काय सांगताय तुम्ही? थापा मारताय. वामनराव, गोपाळराव, तुम्ही थोडा वेळ बाहेर जा, आम्ही आपसा डिस्कस करून डायग्नोसिस ठरवतो. आनंद आहे. चल वामा. पत्रिका सांगते आहे ना, सांभाळलं पाहिजे. घाबरू कसा, आम्ही बाहेर आहोत. चल वहिनी, चल चल चल. याला काय झालं नाही हो? अहो नुसते औषधाने सुद्धा बरं वाटेल. हो ना, नको आहे. अहो ते बरोबर आहे, त्याला बरं वाटेल. अहो पण त्या राहू काही तुला बरं वाटायला पाहिजे ना. याला काहीतरी मोठा आजार झालाय असं समजल्याशिवाय त्यांना बरं वाटायचं नाही. बरं का डॉक्टर कापडी? ठीक आहे, त्यांचे पैसे जेवढे वर आले असतील तर सांगूया मोठ्या रोगांची नावं. ठीक आहे, त्याचं काय आहे, आपण जरा 1 मिनिट बाजूला या, मी तुम्हाला सर समजावतो. चला. ठीक आहे. चला डॉक्टर. चला डॉक्टर. त्याचं काय आहे, या मुलाचे दोन्ही काका अविवाहित आहेत, म्हणून त्यांचा सारा जीव धाकट्या भावाच्या एकुलत्या एक मुलावर जडलेला आहे. अच्छा. पण हे कौतुक फारच झालं बुवा. काय करणार, त्याला नुसती शिंक आली तरी मला व्हिजिटला यावं लागतं. म्हणजे एकाच पेशंटवर पुरी डिस्पेन्सरी चालायला काही हरकत नाही. त्यातून त्यांच्याशी वाद घालायची सोय नाही का? कारण एक ज्योतिषी आणि दुसरा पहलवान. तेव्हा आपण असं करूया, या ना आणि मग ओके चला मग बोलवू त्या ना. हो गोपाळराव, हो वामनराव. आलो आलो आलो. मग काय ठरलं? तुमची शंका बरोबर ठरली. ठरणारच. हे उगीच नाही पांढरे. रोगाचं निदान काय ठरलं? बाळाच्या जखमेमध्ये सोजी वांग नावाचे जंतू शिरलेला आहे. तुमची वांग? चीन मधला जंतू आपल्या देशात आलेला आहे. त्याचा शोध मात्र आता नुकताच लागलाय. शिवाय व्हॅलेंटाईनचे इन्फेक्शन झालंय. व्हॅलेंटाईन? हो, हे अमेरिकन जंतू. आनंद आहे. एवढ्यासाठी पेशंटच्या रक्ताची तपासणी करावी लागणार. एक्सरे तर ताबडतोब काढला पाहिजे. शिवाय युरिन आणि स्टूल तपासावे लागतील. आनंद आहे, पण हे सगळं लवकर करा. संध्याकाळी पेशंटला क्लिनिकवर घेऊन या, त्याचं कम्प्लीट चेकअप करून टाकू. आम्ही घेऊन येतो. पण आपली फी काय? 450 रुपये प्रत्येकी. बरं आता आम्ही असं करतो, आमच्या फॅमिली डॉक्टरकडे तुमचे सारे पैसे पाठवून देतो संध्याकाळी. येऊ मी आता. बरं आहे ना, येतो वामनराव, गोपाळराव. आपली बॅग शिवा बरोबर पाठवून. म्हणजे वामन आपला पेशंट सुधारणार. डॉक्टर मार्गी लागला की राहू केतू सुद्धा मार्गी लागतात. आनंद आहे. काय घाम आलाय? सोजू वांगचा घाम. अहो ऐकलं का? अहो बोला, काय ऑडिट आहे? मी की नाही काल 2 साड्या पाहून ठेवल्या. त्यात विचारायचंय काय? घेऊन नाही कायच्या मग? तू पण पाहिस ना, किती दिवसात जवळ बसून चहा घेतला नाही. भाऊजी आहेत म्हटलं घरात. भाऊजी या काय मोडलं? काय म्हणतोय पाय? तो बरा झाला. छान. म्हणून लंगडतेस वाटतं. बरं वाटावं म्हणून. वात्रट. अरे बाबा, तुम्ही मला कबूल केलं होतं ना बॅट आणि बॉल आणायचा म्हणून. सावित्री, मी येतो. चला, हे बघ, मी आज येताना घेऊन येतो बॅट, बॉल, स्टम्प सुद्धा. बर, बॅट, बॉल आणि स्टम्प्स सगळं घेऊन येतो. मग तर झालं की नाही?
यातलं काही आणायचं नाही. का? ग्रह गोल असतात, बॉल सुद्धा गोलच असतो. बॉलशी खेळणं म्हणजे ग्रहाशी खेळणं. लहानपणी अपमृत्यू पत्रिकेतच लिहिलेला आहे. आणि तू अजून तयार झाला नाहीस वामन? आजपासून मी पेढीवर जाणार नाही. पेढी बंद. का? माधववरचं संकट टळावं म्हणून मी शिवलीला अमृताच्या 11व्या अध्यायाचं पारायण करणार आहे खरी बसून. आणि गोपाळ तू? वामनला सोबत नको का कोणी? छान, आनंद आहे. आनंदच आहे. येतोस का खेळायला? चल. खाली. हे पहा गुरुजी, तुमची ही ट्रिपची थेरं आम्हाला बिलकुल पसंत नाही. त्याच्या पत्रिकेमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की स्थलांतर त्याला धोक्याच आहे. हो, लहान मुलाला नेहमी निसर्गा ठिकाणी पाठवावं. त्यांची मने कधी विकसित होतात. विस्कित होतात लहानपणी काय आहे? नाही हो, विकसित होतात असं बोललो मी. पण आमच्या बंगल्याच्या भोवतीचा परिसर निसर्गरम्यच आहे. उचला. उचला काय? नाही तुम्ही बसा. पान उचलायला सांगितलं त्याला. हो काका साहेब, तुमचा माधव अतिशय तुमच्यापेक्षा नक्की मग मध्ये बोल नका. पण तू कसा तरी दर्पण झाले असणार. तुम्ही काय बोलता त्याला कळतच नसणार. तुम्ही कसा मध्ये बोलता? तो सारखा भेदल दिसतो. हे पहा गुरुजी, ही आमची शिस्त. त्याचं जीवन आम्ही आमच्या पद्धतीनं घडवणार आहोत. आमचा धाक असला तरी आम्ही त्याला जपत असतो फुलासारखा. गप्पा कसं फुलासारखं बागेतला कोण जाणे त्या फुलासारखं नव्हे काय? आपल्या सल्ल्याबद्दल आभारी आहोत. या आता. म्हणजे बोला येऊ जा आता. जाऊ मी. जोकर. वा वा वा. परवानगी मिळणार नाही. हो का? मर्जी तुमची. जातो मी. जा. न अडकत. किंवा पाणी गरम आहे ना रे? एकदम गरम आहे. चल माधव, चल माधव. चल आला का? आजा. पायसो खाली. या वामन, तू ये. अरे मग थंड पाण्यात पोटू का गाडवा? सर्दी झाली म्हणजे थंड पाण्यात पोहतो काय गाडवा तू? सर्दी झाली म्हणजे मग काय? 18 वर्ष पोळा शिकतोय. आता तू घरी जा. काकांना सांग मी सुखरूप पोचलो म्हणून. एक्सक्यूज मी, बोला. कालच्या फिशपॉन्डच्या प्रोग्रामला तुम्ही आला नाही. फिश पॉन्ड. तेव्हा या वस्तू द्यायच्या इथेच राहिल्या. घ्या ना. घ्या ना. बघा तरी काय आहे ते. बाळाचं दूध. कसं आहे आमचं सिलेक्शन? मला घ्या. तुमच्या फाजील जपणुकीमुळे हल्ली असले प्रेझेंट पडायला लागले माझ्या हातात. आनंद आहे. म्हणजे आम्ही तुझ्या लग्नाचा विचार करतोय आणि तू बारशाची तयारी केली. हे बघ, पत्रिका जुळायच्या आत लग्नाची वरात. अहो तसं नाहीये काका. कॉलेजातल्या मुलींनी फिटपॉन्ड म्हणून दिलंय मला हे सगळं. तुम्ही माझं अगदी कुकुलं बाळ करून ठेवलंय. कॉलेजात पोचवायला शिवा, परत आणायला शिवा, डबा सुद्धा घेऊन शिवाच येतो दुपारी. गाडीच्या काचा खाली करायच्या नाहीत का तर मला वारं लागेल, सर्दी होईल. स्वेटर घाला, मफलर बांधा, कान टुपी घाला मला आता. वा, हे आम्ही तुझ्या भल्यासाठीच करतो ना रे. त्याच्यापेक्षा माझं लोणचं घाला ना. चिडू नको. नीट जपून ठेव. तुझ्याच उपयोगी पडणार आहे. काय अपघात जाऊ नको. ब्लड प्रेशर वाढेल.
मला सगळं blood pressure, त्यांना काही नाही. चला चिडतो पण आज्ञाधारक आहे. आनंदच आहे सगळा.